करत असतात त्यात अरे आपल्याला पण हे पुस्तक माहिती आहे, आपल्याला पण हे माहिती आहे, ह्याचा आनंद मला हळूहळू यायला लागला. आणि मग तो आनंद कळू लागला आणि मग तो कळायला लागल्यावर तो अजून मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला लागले. माझ्या एकटीकडनं प्रयत्न कमी होत होते असं मला जाणवलं, म्हणून मी त्यावेळेला अभिनय क्षेत्रातलीच माझी मित्रमंडळी जी ज्यांना वाचन आवडतं अशा 15 जणांचा एक ग्रुप केला. त्याला फार मजेशीर असं आम्ही नाव दिलं वाचो वाचकी. आणि आम्ही एक लेखक निवडायचो एका महिन्यामध्ये आणि त्या लेखकाचं तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं वाचा, त्यातलं तुम्हाला काय आवडलंय ते सांगा. असा एक उपक्रम आम्ही वर्षभर राबवला. हा आणि त्या बऱ्याच ठिकाणी महिला करतात. हा तर त्या अनुषंगाने खूप वाचन एका वर्षात माझं, मला असं वाटतं मी जेवढं आयुष्यात वाचलं नाही तेवढं एका वर्षात माझं वाचन झालं. पण मगाशी जे आपण एक मुद्दा म्हणलं की सामूहिक पठणं व्हायची, तर या निमित्ताने एकत्र येऊन त्याच्यावर चर्चा होणं, तिने हे वाचलं मला हे दिसलं त्यातलं, ह्याने सुद्धा कुठेतरी एक आवड निर्माण होते आणि ती पुढे हळूहळू वाढू शकते. या सगळ्या विचारांमधनच कुठेतरी मला असं वाटतं की आता नवीन पिढी आपण म्हणतो आहोत, खरंच आहे की नवीन पिढीला दोष का द्या, आपण सुद्धा आजकाल मोबाईलवर असतो. म्हणजे पूर्वी स्टेजवर मोबाईल घेऊन यायचो का आपण? नाही यायचो. आता येतो कोणीतरी बोलत असताना आपण आपलं काम बघतो. सो हे सगळं मी कुठल्याही पिढीला दोष देण्यात अर्थ नाहीये की आत्ताची परिस्थिती आहे जी मान्य करायला पाहिजे. पण नशिबाने अशाही गोष्टी आहेत की हेच जेव्हा आपण स्क्रोल करतो तेव्हा काही जण खूप चांगलं काम पण या माध्यमातून करतात. म्हणजे आज विमानातनं येताना मी असे व्हिडिओज बघत होते किंवा रील्स बघत होते की जिथे पुस्तकं रेकमेंड केली आहेत त्या पुस्तकांमध्ये काय आहे सांगितलंय. तर आपण निवडायचंय की या सोशल मीडियाचा आपण कसा वापर करायचा आहे. आणि म्हणून त्यातूनच कुठेतरी हे जन्माला आलं की मला आणि समीराला असं वाटलं की आता नवीन पिढीला ही जर पुस्तकं घेऊन दरवेळेला वाचणं शक्य नसेल किंवा आवड नसेल तर ती आवड कशी निर्माण करू शकतो आणि आपण काय पद्धतीने पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत. मग आम्ही YouTube वाहिनी सुरू केली ज्याच्यामध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य याविषयीचं संशोधन सगळं समीरा करते. आपण वेगवेगळे विषय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की अख्खं पुस्तक नाही वाचता आलं तरी निदान त्याची माहिती व्हावी, 4 शब्द कानावर पडावे, 4 नावं कानावर पडावे. लेखकांच्या बद्दल तुम्ही फार सुंदर त्याच्यामध्ये सांगितलंय आणि माहिती पण आपण देत असतो. आणि त्याच्यावरनं अनेक जण विचारतात की अरे हे पुस्तक कुठे मिळेल, मग आपण त्याचा संकेत दुवा म्हणजे त्याची लिंक सुद्धा आपण देतो खाली. आणि त्या निमित्ताने निदान तोंड ओळख होईल. काही मुलांना, लहान मुलांना त्यांच्या कानावर काही लेखकांची नावं तर पडतील आणि मग त्यांना हळूहळू उत्सुकता निर्माण झाली तर ते पुढे जाऊन त्याचा शोध घेतीलच. म्हणजे अगदी आत्ता इथे उपस्थित आहोत म्हणून नाही, पण हे अतिशय ढळढळीत उदाहरण आहे की जानेवारी महिन्यामध्ये अभिरामच्या 2 पुस्तकांचा आपण पॉडकास्ट केला. त्याच्यात तुम्ही कमेंट्स बघा, लोकांनी म्हणजे इतकं त्यांना ते आवडलंय की लेखक आणि पुस्तक याविषयी आपण बोललो. तर मला असं वाटलं की या अशा उपक्रमांमधून आपण आपली भाषा, आपलं साहित्य पोहोचवणं आणि त्याविषयीची रुची निर्माण करणं, कुतूहल निर्माण करणं हे आपल्या हातात आहे जे आपण करू शकतो. यासाठी मी अनेकदा असं म्हणते की कदाचित अनेक पुस्तकं समीरा ज्याचा उल्लेख करते ती मीही वाचलेली नसतात. त्यातली मी सगळी वाचेन असंही नाही, पण त्यातलं एखादं पुस्तक मग मला पण दे जरा वाचायला, हे छान आहे, मग ते वाचलं जातं. सो मला असं खूप मनापासून वाटतं की ज्या वेळेला अगदी नवीन पिढीला सुद्धा, आणि माझं तर म्हणणं आहे मराठी तर वाचायलाच पाहिजे, आपली मातृभाषा आहे, पण कुठल्याही भाषेत वाचत असू देत त्यांना वाचनाची आवड लागणं महत्वाचं. माझा मुलगा प्रचंड इंग्रजी पुस्तकं वाचतो, माझा नवरा इंग्रजी वाचतो, मी नाही वाचत कारण मी लहानपणापासून मराठी माध्यमात शिकले, त्यामुळे मला मराठी जास्त जवळचं वाटतं. मी हिंदी खूप वाचते कारण मला हिंदी भाषा आवडते, पण इंग्लिश वाचायला मला वेळ लागतो, एक पुस्तक वाचायला मला खूप वेळ लागतो. पण त्यांचं लवकर वाचून होतं तर हरकत नाही, म्हणजे भाषेत त्यांना बांधून ठेवू नका. मला असं वाटतं की पुस्तक हे म्हणजे त्याने आपलं ज्ञान वाढतं ही पहिली गोष्ट. आपला जसं मी म्हणाले की अवकाश आपलं वाढतं, त्याचबरोबर अनेक गोष्टी असतात की तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून की व्हिज्युअलायझेशन तुमचं वाढतं.
मग तुम्ही ते, कारण शेवटी वाचताना तुम्ही तुमची चित्र तयार करत असता आणि कुठल्याही कला क्षेत्रामध्ये तुम्हाला व्हिज्युअलायझेशन गरजेचं असतं. तर अनेक क्षेत्रामधलं एक छोटासा प्रश्न मी विचारते की इतकी भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, काही ऐतिहासिक पण भूमिका मला वाटतं आहेत तुमच्या, पण हे सगळं करत असताना की खरंच म्हणजे वाचनाचा कधीतरी अरे हा रोल असा आहे तो त्या ह्याच्यामध्ये होती, ती भूमिका कशी आहे का, असं काही वाचनात आलंय का तुमच्या आणि तुम्ही वाचलंय का? मी म्हटलं तसं की 2 भाग आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा, की काही भूमिकांसाठी तुम्हाला त्याचा अभ्यास करायला काही वाचावं लागतं आणि काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या अनुभवांचा आणि आधी वाचले त्याचा उपयोग करून एक स्वतःची व्यक्तिरेखा बनवावी लागते. माझ्या नशिबाने मी फार ऐतिहासिक भूमिका केल्या नाही, त्यामुळे कुठली तरी एक करून ठेवलेली भूमिका किंवा अशा पद्धतीची मी फार केलं नाहीये का. पण माझा मुळातच स्वभाव आहे की कुठलीही व्यक्तिरेखा असेल, एखाद्या आईची जरी असेल तरी मी तिच्या नावापासून सुरुवात करते अभ्यास करायला, की तिचं नाव काय आहे, ती कुठे वाढली असेल, तिने काय वाचलं असेल. त्यामुळे हा विचार केलाच जातो जेव्हा आपण व्यक्तिरेखेचा विचार करतो. आणि अर्थात आत्ता आम्ही मधुर बोलते ब्लॉग नावाचं एक नाटक करतो ज्याच्यात आम्ही मराठीची गोष्ट साधतो. त्याचंही संहिता संशोधन समीराचंच आहे. तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या टप्प्यातल्या भाषा आहेत, म्हणजे अगदी प्राकृतपासून मग शिवकाळ असेल, ज्ञानेश्वरांचा काळ असेल, सातवाहनांचा काळ असेल आणि अगदी आत्ताचा सुद्धा. तर त्या भाषा जेव्हा सादर करायच्या होत्या त्यावेळेला मात्र आम्ही दोघींनी त्यावेळेचं जे लिहिलेलं आहे ते वाचलं. जरी आम्ही सादर करत असू 5 मिनिटाचं तरी वाचन आमचं त्या निमित्ताने झालं की अरे हे वाच, ह्यातलं आपण हे घेऊया. तर मला असं वाटतं की वाचन कुठल्याही पद्धतीचं होत असेल तर त्याला रिस्ट्रिक्ट करू नये. पालकांनी सुद्धा वाचत राहू दे. वाचनातनं तुम्हाला ज्ञान मिळतं, तुम्हाला हलकं वाटतं, तुम्ही चांगलं व्हिज्युअलाइज करू शकता. म्हणजे अनेकदा स्ट्रेस बस्टर म्हणूनही तुम्ही वाचता. काही जण अगदी नियमित झोपताना बाबा मी 4 पानं वाचतोच अशा पद्धतीने वाचतात. ज्या पद्धतीने ज्यांना वाचायचं त्यांना वाचू द्या. त्यांना कुठल्याही चौकटीत बांधून किंवा अपेक्षांच्या ओझ्याखाली हे नाही वाचलंस, अरे बापरे हे करायलाच पाहिजे, अशा कुठल्याही ह्याच्यात जेव्हा तुम्ही ठेवणार नाही ना तेव्हा ते खऱ्या अर्थाने वाचू आनंदी होईल असं मला वाटतं. आणि खरंच म्हणजे संपत आलंय कारण मला एवढंच म्हणायचंय की या आत्ताच्या पिढीमध्ये जे तुम्ही म्हणताय सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी येणार, त्या वाढणार, त्या असणार हे मान्य करायला पाहिजे. त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्यातनं आपण काय सुंदर तयार करू शकतो ह्याचा विचार केला पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपली वृत्ती काय आहे त्यावर अवलंबून असतं. काहीही चांगलं म्हणजे मी म्हटलं तसं टेक्नॉलॉजी आली तर त्यात वाईट सुद्धा दिसणार आहे, चांगलंही दिसणार आहे. पण तुमची वृत्ती जर चांगल्याची असेल तर तुम्ही त्यातलं चांगलं शोधून काढा. तर आपल्या तरुण पिढीला आपण ती वृत्ती दिली पाहिजे की यातनं चांगलंही निर्माण करता येतं आणि त्यामुळे त्या माध्यमातूनही त्यांना वाचनाची गोडी आपण लावू शकतो. त्यासाठी छोटे छोटे उपक्रम करणं, आवड निर्माण होईल अशा गोष्टी करणं, खेळीमेळीने करणं आणि कुठल्याही अपेक्षांच्या ओझ्याखाली न राहता त्यांना मोकळं सोडणं, हे जर केलं तर आत्ताचा या काळातला जो काही म्हणजे या काळातली जी परिस्थिती आहे त्यातही वाचन आणि काय म्हणे आपण वाचन संस्कृती जिवंत राहू शकते आणि अगदी छान फळूही शकते असं मला वाटतं. त्यामुळे आपल्यावर असतं आपण काय करायचं आणि ते आपण पुढच्या पिढीला द्यावं असं वाटतं. थँक्यू. मगाशी मी विचारणार होते पण तुमच्या बोलण्यामध्येच